अरे 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 झाड दे. तर मित्रांनो, वेलकम टू द अथर्व बैरागी व्लॉग्स. आता वाजताय सकाळचे 7:30. आज उठलोय मी लवकर, कारण आज आहे आपल्या ब्लॉगिंगचा फर्स्ट डे, फर्स्ट व्हिडिओ. त्यामुळे आज एक्साइटमेंट पण खूप आहे आणि भीती पण खूप वाटत आहे. तर पहिले मी रेडी होतो, मग बघूया आपल्यासोबत दिवसभर काय होतं. तर मित्रांनो, झालोय मी आता रेडी. तर मग आता आपण करू आपल्या ब्लॉगला सुरुवात. चला मग. मी चाललोय आता माझ्या मित्राच्या घरी. त्याचं काहीतरी काम होतं, तर बघू आता काय काम आहे त्याचं ते. हे पा, हाय रोशन, आपला मित्र जिगरी जिगरी. कट कर. त्याला आवडत नाही भैया रे. पुढून ते दुसरं पुढून काय करायचंय? समज रे हो. आलो नाही भाऊनी, आल्या आल्या चक्कर मागितली गाडीची. रोशन भाईचा आज स्पीकर खराब झालेला, आपल्याला त्याला न्यायचंय सुधारायला. आज आपण जाणार आहे कन्नडला स्पीकर घेऊन. जायचंय ना? चला मग आता जाऊ कन्नड मध्ये. भाऊला आज गाडी चालवायला भेटू राहिली डायरेक्ट. आम्ही आता गावाच्या बाहेर आलो. गावामधून कॅमेरा घेऊन जात होतो. लोक असे तोंडाकडे पाहत होते बेकार. अशी धगधग होत होती. तुम्हाला मी आता एक अशी गोष्ट दाखवतोय, त्यांनी आम्हाला वर्षभरात इतकं काही दिलं की आमचं मन भरलं. आम्ही वर्षभरातच तिथून निघून गेलो. ती गोष्ट म्हणजे काय माहिती का? हे बाई, आमचं कॉलेज आहे, इथं आम्ही वर्षभरच थांबलो बाई. त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला थांबायची हिंमत बी नाही. तर मित्रांनो, हे सोनीचे स्पीकर घेतलं होतं मी, तर ते 3000 पडलं होतं मला. आता ते 15 दिवस ते चाललं. आता त्याला सुधारायला न्यायचे, खराब झालं ते. आता माहित नाही किती खर्च येतं काय येतं. आम्ही कन्नडमध्ये आलो, पण आम्हाला हेच नाही माहिती की स्पीकर सुधारायचं कुठं. भाऊ दुकान शोधतोय, भाऊला दुकानच नाही सापडत आहे. अरे मित्रांनो, आता याची केबल घ्यायला आम्ही गेलो तिथं. तर ते भाऊने मला विचारलं, तू काय करतोय? मी म्हणलं ब्लॉगिंग. ते भाऊने घेतला माझा नंबर, म्हणे आपली हॉटेल आहे म्हणे, त्या हॉटेलची आपल्याला ॲड करायची म्हणे, ॲडव्हर्टाइजमेंट. तू येशील का म्हणे? तर त्या भाऊने माझा नंबर घेतला. आम्ही आलो, पण हे दुकानच बंद आहे. नाही होत, सुधरत नाही ते, सुधरत नाही. दुसऱ्याकडे 66. आता त्यांनी आमचा नंबर घेतलेला आहे. तिथं ॲलिमीटर गेलेलं आहे, तर त्याला 150 रुपये खर्च येणार आहे. जर का बदलावं लागलं तर 300 रुपये खर्च येणार आहे. आता आम्ही ठेवून गेलेलो आहे, नंबर दिलेला आहे. आता ते कॉल करतील झाल्यानंतर, नाही झालं तरी पण कॉल करणार आहे. चला आता आपल्याला मित्राचा फोन आलेला आहे, सचिनचा, त्याच्याकडे जाऊ. अरे ते नंद्याकडे आपला फोन उचलेल ते, त्याच्याकडे कुठे जातो? जाऊ ना, पोस्ट बँकेत येतो. चल. पोस्ट बँक कुठे? इकडं तहसीलमध्ये. अरे पहिलेच आहे एक नंबरचं. पोस्ट बँक म्हणजे ते पोस्ट घरी येईन ना त्याच्या. अरे त्याला कार्ड घ्यायला जायचंय, त्याचं कार्ड आलेलं आहे. घरपोच येईन ना. अरे घरपोच. सबस्क्राईब करा म्हणा. कस काय लागला याची? आज कस काय? कोणते? वैष्णवी बुरकुले? नाही, वरचला पवन घोगेला रे दादा. पवन घोगेला का? हे पाय भाऊची गाडी आहे. खतरनाक. कसं वाटतं त्याच्या व्हिडिओमध्ये? जर मला त्या टायमाला देत असेल तर मी देतो तुला. ते आता चांगले ना. आलो आता आम्ही रोशनच्या घरी. व्हिडिओ आला बरं का रोशन, पाहिलं का?
ते चालत नाही म्हणून फेकून दिलेलं मी सध्या. हाय कुठं चालला पाणी पाहिजे. कोणाला जाय बाजूने. आता रोशनला सोडलं त्याच्या घरी. आता आम्ही चाललोय आमच्या घरी. येऊ का रोशन? येऊ. तो स्टँड घेतला. सबस्क्राईब कर ना म्हणणं एकदा. ए रोशन एकदा सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राईब. अरे होय सबस्क्राईब करा. ओके असं फॉलो आपलं लाईक करा कमेंट करा. लाईक करा कमेंट करा. ओके. ही तर सचिनची गाडी लावली होती. आता सचिनची गाडी घेऊन जाईन मी माझी गाडी. चल डायरेक्ट घरी भेट. आता आलोय आता आपण घरी. घरात जाऊन जेवण करू. मी हातपाय धुतो आणि जेवण करतो. जेवण पण झालं आणि झोप पण झाली. आता वाजले 4. आपल्याला जायचंय रोशनकडे वापस, कारण ATM कार्डचं पिन सेट करायचंय. चला मग जाऊ. आता गाडी घेऊन जाऊ. चला मग आता भेटू. आता परत ते सुधारले गेलं नाही. वापस आता उद्या यायचंय घ्यायला. आता टाइम झाला. आता बँकेत जाऊ. एक काम करता लिहून देत. बँकेत आलतो पण बँकेवाले म्हणे पैसे नाही, तुझं वयच नाही बसत भाऊ, म्हणून ते ATM कार्ड जनधनचं आहे, तो ATM कार्ड काही चालू नाही होणार. ते ATM कार्ड पण जमा करून घेतले. याचं कुठं जायचं रे मग? आता आम्हाला पण नाही माहित आता कुठे जायचं. कुठं जायचं मग? काय करायचं नाही तेच नाही माहित ना. आता स्पीकरवाल्याकडे जायचं. पाणी म्हणतो वीडियो में क्या सच्चे को बताने वाला है क्या? बता साले को. सच्या नल्ला सच्चा. ऐक भाऊ, हे काय म्हणतो नल्ला सच्चा आहे. नल्ला शिवाय देता भैया. कामापुरते मामा घेऊन घेऊन भैया तुला. भेट तू चाळीसगावला दे. चाळीसगावला पावसात. आम्ही येईल आता वडापाव खायला. सांगायचे अजून तेजू भैया 2 वडापाव. बोला ना भाऊ दुकानचे मालक. वडापाव सोडून अजून काय देता? काय म्हणतो? रोशनच्या घरी. रोशनला सोडायला आलो होतो. आता हे रोशनची बकरी, तिचे पिल्ल. तर मित्रांनो पाहिले दुखू राहिली आता. लय पाय दुखते. दिवसभर लय हिंडलो आहे ना. दिवसभरात बस चक्कर चालू आहे. बस कन्नडला सोडलं आता याला. याचं काही बँकेचं काम नाही झालं. स्पीकर पण ठेवला. आता स्पीकर घ्यायला उद्या जावं लागेल. तर बघू उद्या आता. तर मित्रांनो आज होता आपल्या ब्लॉगचा पहिला दिवस. आणि आपला ब्लॉगचा पहिला दिवस खूप चांगला गेलेला आहे. सकाळपासून खूप मजा आली. खूप फिरलो. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगला. बाय.